SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सिटी लिंक वाहन चालकाच्या चुकीमुळे घडला अपघात। अपघातग्रस्त प्रदीप रोकडे न्यायाच्या प्रतीक्षेत। सविस्तर वृत्त असे। सातपूर स्वारबाबा नगर येथील रहिवासी प्रदीप रोकडे हे दिनांक 24 फेब्रुवारी रोजी कामावरून घरी परतत असताना दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास जुने ESI हॉस्पिटलसमोर उज्ज्वल एजन्सीजवळ सिटी लिंक वाहन चालकाच्या चुकीमुळे अपघातग्रस्त झाले आणि कुठलीही मदत न करता या मुजोर वाहन चालकाने पळ काढला। यावेळी नागरिकांनी प्रदीप रोकडे याला उपचारासाठी शिव हॉस्पिटल या रुग्णालयात दाखल केले। सुदैवाने त्यांचा जीव वाचला, परंतु त्यांना कायमचे अपंगत्व आले। या घटनेसंदर्भात सातपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी गणेश घारे अधिक तपास करीत आहेत। यावेळी अधिक माहिती अपघातग्रस्त प्रदीप रोकडे यांनी SPN न्यूजशी बोलताना दिली। प्रदीप रोकडे, मी येत्या 24 तारखेला मंगळवार वार होता। मी दिंडोरीवरून घरी परतत होतो कामावरून। तर त्यावेळेस उज्ज्वल एजन्सीच्या इथं सिटी लिंक बस यांनी मला ठेवले गेले। तर माझा एक ॲक्सिडेंट झाला। ॲक्सिडेंटमध्ये माझे ते पायाची इंजुरी झाली, त्याचं अनेक ऑपरेशन बाकी आहे। तर त्यावेळेस तो जो सिटी लिंक बसवाला होता तो मला ठोकून त्यांनी न मला त्यांनी काही करता तो निघून गेला तिथून। त्यांनी न माझी व्यवस्था बघितली, काही माझं हे नाही बघितलं। तसंच तो तिथून पब्लिक तिथं जमा झाली, त्याच्यामुळे तो डायरेक्ट पळून गेला तिथं। तर पोलिसांना काय विनंती कराल तुम्ही? पोलीस प्रशासनाने त्यांनी मला न्याय द्यावा आणि बस चालकाला लवकर अटक करावा अशी माझी विनंती। किती मुलं मुली आहे तुम्हाला? मला 2 पोरं आहे। हां, सगळा परिवार तुमच्यावरच अवलंबून आहे का? हो, येस। आता प्रदीप रोकडे यांना कशा प्रकारे न्याय मिळणार आहे हे बघणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे आणि त्या मुजोर वाहन चालकाला कशा प्रकारे शिक्षा केली जाईल व प्रदीप रोकडे याला न्याय मिळेल याकडे सर्व नाशिककरांचे लक्ष लागले आहे। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।